SHJ स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्र या विषयातील वाढ व विकास याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत व व्हिडिओच्या शेवटी आपण काही प्रश्न सोडवणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. जाणून घेऊयात बालविकास म्हणजे काय. बालविकास म्हणजे काय तर बालकाच्या जन्मापूर्वीपासून ते किशोरावस्थेपर्यंत बालकामध्ये होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक बदल या सर्व बदलांची सतत चालणारी प्रक्रिया म्हणजे बालविकास. हा बालविकास सतत चालणारा असतो म्हणजे कंटिन्युअस असतो. विकास हा क्रमानुसार घडत असतो. प्रत्येक बालकाचा विकास हा वेगवेगळ्या गतीने होत असतो. म्हणजे बालकानुसार विकासाची गती ही वेगवेगळ्या प्रकारची असते. या विकासावर आनुवंशिकता आणि पर्यावरण यांचा भरपूर प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. विकास हा सर्वांगीण आणि सार्वभौम असतो. विकास हा व्यक्तीमध्ये सतत घडून येणारा एक गुणात्मक अशा प्रकारचा बदल आहे. आता जाणून घेऊयात वाढ आणि विकास यामध्ये नेमका काय फरक आहे. वाढ आणि विकास हा कसा ओळखायचा याविषयी थोडक्यात माहिती. वाढ ही एक शारीरिक बाब आहे, पण विकास मात्र सर्वांगीण होत असतो. वाढ परिमाणात्मक असते म्हणजे मोजता येते, पण विकास हा गुणात्मक असतो. वाढीमध्ये उंची, वजन मोजता येतं, पण विकासाचं मोजमाप करणं मात्र फार कठीण असतं. वाढ ठराविक वयानंतर थांबते, पण बालकाचा विकास, मानवाचा विकास हा आजन्म होतच असतो. वाढीमध्ये आकारामध्ये बदल होतो आणि विकासामध्ये कार्यक्षमता आणि विकास यात बदल होतो. वाढ अनुवंशिक असते तर विकास हा अनुवंशिक तर असतोच, पण त्याचबरोबर बाह्य वातावरण देखील यावर महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतं. याचबरोबर वाढ म्हणजे बालकाच्या शरीरामध्ये विविध भागातील विशिष्ट पद्धतीने होणारा बदल, तर विकास म्हणजे शरीरातील संपूर्ण अवयवांचा एकत्रितपणे जो होत असतो तो विकास असतो. वाढ क्रमाने होत नाही, पण विकास मात्र क्रमाने होत असतो. वाढीमध्ये प्रत्येकाच्या वाढीचा वेग हा वेगवेगळा असतो, पण विकास हा ठराविक क्रमानं आणि सुसंगत पद्धतीनेच होत असतो. वाढीवर आनुवंशिकता, आहार, आरोग्य, वातावरण यांचा प्रभाव असतो आणि विकासामध्ये आजूबाजूची परिस्थिती ही विकासावर परिणाम करणारा महत्त्वपूर्ण घटक असते. बालकाच्या विकासाच्या अवस्थांचे अनेक तज्ज्ञांनी वर्गीकरण केले आहे. त्यात डॉक्टर अर्नेस्ट जोन्स आणि जीन पियाजे यांची वर्गीकरणं अधिक प्रसिद्ध आहेत. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. यानंतर इथे तक्त्यामध्ये जन्मपूर्व अवस्था आणि जन्मानंतरच्या बालकांच्या अवस्था याचा तक्ता दिला आहे. यावरही परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. शैशवावस्था कधीपासून असते, किशोरावस्था कधीपासून असते, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न यावर विचारले जातात. या अवस्थांविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. जननावस्था ते भ्रूणावस्था ही अवस्था साधारणपणे 2 आठवडे ते 10 आठवड्यापर्यंत असते. या अवस्थेलाच प्रसूतीपूर्व अवस्था असेही म्हणतात. जननावस्था ही गर्भावस्थेची पहिली पायरी म्हणून ओळखली जाते. ही अवस्था फलन म्हणजेच फर्टिलायझेशन झाल्यापासून सुमारे 10 आठवड्यांपर्यंत असते. या अवस्थेत गर्भाची वाढ अत्यंत जलद गतीने होत असते. या टप्प्यात अजून विशिष्ट अवयवांची निर्मिती सुरू झालेली नसते. हा काळ खूप संवेदनशील असतो. चुकीचं रोपण झाल्यास गर्भ टिकत नाही. इथे एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला जाणून घ्यावी लागेल. आपण जर बालकाच्या विकासाच्या टप्प्यांचा विचार केला तर आपल्याला फक्त बालकाच्या कुमारावस्थेपर्यंतच विचार करावा लागतो. तारुण्यावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था या अवस्था बालकांच्या विकासाच्या टप्प्यामध्ये येत नाहीत. नवजात अवस्था जन्म ते 1 महिना या अवस्थेमध्ये बालकाला आईच्या पोटातील वातावरण आणि बाहेरील वातावरण यात समायोजन करावे लागते. या अवस्थेत बालक असहाय्य असते, म्हणजे ते पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असते. यावर आपल्याला TETच्या परीक्षेमध्ये प्रश्न
येऊन गेलेला आहे की बालकाला कोणत्या अवस्थेत समायोजन करावे लागते, कोणत्या अवस्थेत बालक असहाय्य असते. त्यामुळे या महत्त्वपूर्ण गोष्टी व्हिडिओ दरम्यान नोट करून घेत चला. यानंतरची दुसरी अवस्था म्हणजे अर्भकावस्था. यात बालकाची वाटचाल ही स्वातंत्र्याकडे व्हायला सुरुवात झालेली असते. या अवस्थेमध्ये बालक विविध कौशल्य आत्मसात करते. शैशवावस्था ही अवस्था साधारणपणे जन्मापासून ते 5 वर्षापर्यंत असते. बालकाच्या जन्मानंतरची ही पहिली अवस्था असते. या अवस्थेत बालक बसणे, रांगणे, उभे राहणे, चालणे अशा विविध प्रकारच्या क्रिया शिकत असते. पहिला शब्द बोलणे व आवाज ओळखणेही याच काळामध्ये सुरू होते. आईवडिलांशी एक भावनिक बंध या काळामध्ये निर्माण होत असतो. हसणे, रडणे यासारख्या मूलभूत भावना मूल व्यक्त करू लागते. यानंतरची अवस्था म्हणजे बाल्यावस्था. याचा कालावधी साधारणपणे 2 ते 12 वर्ष असतो. या अवस्थेचे साधारणपणे 2 भाग पाडले जातात. एक पूर्व बाल्यावस्था आणि दुसरी उत्तर बाल्यावस्था. पूर्व बाल्यावस्था ही साधारणपणे 2 ते 6 वर्ष असते. या अवस्थेमध्ये भाषा विकास अतिशय वेगाने होत असतो आणि मूल स्पष्ट बोलू लागतं. या अवस्थेलाच पूर्वशालेय अवस्था असेही म्हणतात. कल्पनाशक्ती व सर्जनशीलता या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढते. स्वावलंबनाची सुरुवातही याच काळात होते. स्वतः खाणे, पिणे, कपडे घालणे अशा वेगवेगळ्या क्रिया या अवस्थेत मूल करायला सुरुवात करते. खेळातून शिकणे हे या अवस्थेचे प्रमुख लक्षण आहे. यानंतरची अवस्था म्हणजे उत्तर बाल्यावस्था. साधारणपणे 6 ते 12 वर्ष. हा शालेय वयाचा काळ असल्यामुळे शिक्षणाला विशेष महत्त्व या काळामध्ये दिलं जातं. मुलांमध्ये अनेक शैक्षणिक कौशल्य जसे वाचन, लेखन, गणिती कौशल्य हे या अवस्थेमध्ये विकसित होत असतात. नियम, शिस्त व जबाबदारी यांची जाणीव बालकांना होते. या काळामध्ये शारीरिक विकास हा धीम्या गतीने होत असतो. या अवस्थेत तार्किक विचारशक्ती विकसित होत असते. यानंतरची अवस्था म्हणजे किशोरावस्था. याचेही प्रामुख्यानं 2 भाग पडतात. पूर्व किशोरावस्था आणि उत्तर किशोरावस्था. या अवस्थेत का, कसे असे प्रश्न विचारण्याची बालकांची सवय वाढीस लागते. या अवस्थेत मुलांना अनेक प्रकारची कौशल्य आत्मसात होण्यास सुरुवात झालेली असते. लक्षपूर्वक काम करण्याची सवय देखील या अवस्थेमध्ये वाढते. मूल कार्यात मग्न होण्यास शिकतं. मित्रांशी संबंध मजबूत होतात आणि समूहात काम करायला मुलं शिकतात. सांघिक वृत्ती बालकामध्ये वाढते. कुमारावस्था ही अवस्था साधारणपणे 13 ते 19 वर्षापर्यंत असते. या अवस्थेची सुरुवात मुळातच किशोरावस्थेतच होत असते. बाल्यावस्था आणि प्रौढावस्था या दोन्हींमधील एक महत्त्वाचा दुवा म्हणजे कुमारावस्था असते. या अवस्थेत बालक स्वचा शोध घेण्यास सुरुवात करते. या अवस्थेतील मुलांचे विचार तर्कशुद्ध आणि अमूर्त असतात. या वयात मुलांवर समवयस्कांचा खूप मोठा प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. या अवस्थेला कौमार्यावस्था किंवा पौगंडावस्था असेही म्हणतात. या अवस्थेत मुलांना समायोजन साधणे अत्यंत कठीण जात असते. त्यामुळे हा कालखंड वादळाचा कालखंड आणि विद्यार्थ्यांचा पुनर्जन्म असा म्हणून सुद्धा ओळखला जातो. वाढ, विकास आणि बालकांच्या अवस्था यावर आपण आत्तापर्यंत चर्चा केली. आता आपण यावर आधारित काही प्रश्न पाहूयात आणि त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करूयात. आपला पहिला प्रश्न, असहाय अवस्था म्हणजे कोणती अवस्था? या अवस्थेबाबत आपण व्हिडिओत सुरुवातीला चर्चा केलेली आहे. असहाय अवस्था म्हणजे नवजात अवस्था. प्रश्न क्रमांक 2, जन्मानंतरची पहिली अवस्था म्हणजे कोणती अवस्था? पर्याय क्रमांक 1 नवजात अवस्था, 2 शैशवावस्था, पर्याय क्रमांक 3 तारुण्यावस्था, पर्याय क्रमांक 4 किशोरावस्था. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जन्मानंतरची पहिली अवस्था म्हणजे शैशवावस्था होय. प्रश्न क्रमांक 3, पूर्वशालेय अवस्था म्हणजे कोणती अवस्था? उत्तर बाल्यावस्था, पूर्व बाल्यावस्था, किशोरावस्था की तारुण्यावस्था?
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पूर्व शालेय अवस्था म्हणजे पूर्व बाल्यावस्था होय. प्रश्न क्रमांक 4. बाल्यावस्था आणि प्रौढावस्था या दोन्हीमधील एक महत्त्वाचा दुवा म्हणजे कोणती अवस्था? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बाल्यावस्था आणि प्रौढावस्था या दोन्हीमधील एक महत्त्वाचा दुवा म्हणजे कुमारावस्था होय. प्रश्न क्रमांक 5. स्वतःची ओळख निर्माण होणे हे कोणत्या अवस्थेत सुरू होते? पर्याय क्रमांक 1 गर्भावस्था, 2 शैशवावस्था, 3 बाल्यावस्था की पर्याय क्रमांक 4 किशोरावस्था. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वतःची ओळख निर्माण होणे हे किशोरावस्थेमध्ये चालू होते. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. बसणे, रांगणे, चालणे हे कोणत्या वैशिष्ट्याचे उदाहरण आहे? पर्याय क्रमांक 1 वाढ, 2 विकासाचा क्रम, पर्याय क्रमांक 3 स्पर्धा आणि पर्याय क्रमांक 4 अनुकरण. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विकासाचा क्रम. प्रश्न क्रमांक 7. बालकाचा विकास कोणत्या घटकावर अवलंबून असतो? पर्याय क्रमांक 1 फक्त आनुवंशिकता, पर्याय क्रमांक 2 फक्त पर्यावरण, पर्याय क्रमांक 3 आनुवंशिकता व पर्यावरण दोन्ही आणि पर्याय क्रमांक 4 फक्त शाळा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बालकाचा विकास हा आनुवंशिकता आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टीवर अवलंबून असतो. प्रश्न क्रमांक 8. वादळाचा कालखंड म्हणजे कोणती अवस्था? पर्याय क्रमांक 1 नवजातावस्था, 2 अर्भकावस्था, 3 किशोरावस्था की 4 कुमारावस्था. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कुमारावस्था. प्रश्न क्रमांक 9. खेळातून शिकणे हे कोणत्या अवस्थेचे लक्षण आहे? या प्रश्नाचे उत्तर पाहण्याआधी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पूर्व बाल्यावस्था हे खेळातून शिकणे या अवस्थेचे लक्षण आहे. आणि आजचा आपल्या व्हिडिओमधील सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 10. तार्किक विचारशक्ती कोणत्या अवस्थेत विकसित होते? पर्याय क्रमांक 1 शैशवावस्था, 2 उत्तर बाल्यावस्था, 3 किशोरावस्था आणि 4 गर्भावस्था. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर बाल्यावस्था. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येत आहोत मानसशास्त्राचे सर्व PYQ जे परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे नवीन अपडेटसाठी SHJ स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.